पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास वरपेमाळा येथील हॉटेल स्वामीरत्नच्या विरुद्ध दिशेला नारायणगावहून मंचरकडे जाणाऱ्या ट्रकची व कळंब हद्दीतून नारायणगावकडे येणाऱ्या आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आयशर चालक गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। नारायणगावहून मंचरच्या दिशेला जाणारा ट्रक क्रमांक HR 55 AR 5883 ने मंचरच्या दिशेने नारायणगावकडे येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक MH 48 AY 9262 ला जोरदार धडक दिली। अपघात झाल्याचे पाहता वरपेमाळा व कळंब येथील युवकांनी जखमीला मदतीसाठी धाव घेतली। या अपघातामुळे 3 किलोमीटर लांबपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60चे एका लेनचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम चालू आहे, त्यामुळे दुसऱ्या लेनवर अरुंद रस्त्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक चालू आहे। सदर रस्त्याचे काम सुरू होण्याअगोदर वाहनधारक व नागरिकांना विविध स्वरूपात व बातमीद्वारे जागरूक करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दिल्या। मात्र सूचना देऊनही वाहने चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते अशी चर्चा अपघातग्रस्तांना मदत करण्यामध्ये होती। अपघाताची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली। डे टू डे न्यूज कळंब।